गुड मॉर्निंग. आणि आजची आहे संडेची सकाळ, ॲक्च्युली मंडेची सकाळ, सॉरी. आणि 26 जानेवारी असल्यामुळे सुट्टी आहे, त्याच्यामुळे असं वाटतं संडेच आहे. आणि आता मी घेतली ट्रॉली क्लीन करायला. ट्रॉल्या व्हाईट आहेत सनमायका त्याचं, त्याच्यामुळे मग थोडं जास्त खराब होतात, म्हणून त्या घासून घेते आणि थोड्या क्लीन केल्या. काचा पण खराब होतात खूप, कारण की फोडण्या वगैरे आपण देतो ना, सगळ्याची वाफ जाऊन साचते. किती पण चिमणी लावा, काही करा, पण ते होतच. त्याच्यामुळे ते एक करून घेते. दररोजच्या रुटीनमध्ये नाही जमत ते, कारण की जेवण असतं ते असतं, नंतर मग ते सगळं होईपर्यंत 10 वाजतात. मग ध्रुव पण चिडचिड करतो, त्याच्यामुळे नाही होत. म्हणून मग दररोज वरच्यावर फक्त थोडं पुसून घेते. आणि असं ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी थोडी डीप क्लिनिंग करते. म्हणून मी आता काचा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या. पुसल्यावरती छान अशा क्लीन दिसतात, पण नाही पुसल्या की असे डाग पण लवकर दिसतात, कारण की त्यांना ब्लॅक शेड केलेलं आहे. आणि व्हाईट असताना तर एवढं दिसत नाही. पहिल्याच्या माझ्या व्हाईट होत्या त्या एवढं दिसायच्या नाही, पण ब्लॅकवरती जरासं फिंगरप्रिंट जरी आलं तरी ते लगेच दिसून येतं. फ्रीज माझं व्हाईट आहे आणि त्याच्यावरती पण डाग खूप लवकर दिसतात. आणि मुलं कसे काही खातात, काही पितात, आणि हात तसेच मातीचे धुळीचे तसेच त्याला लावतात, त्याच्यामुळे ते पण खराब होतं. म्हणून ते पण आज क्लीन करून घेतलं आहे. आणि याचं पूर्ण किचन 8-8:30 वाजेपर्यंत माझं क्लीन झालेलं आहे. आणि आता जेवणाची तयारी. भेंडीची भाजी काढली आहे, ताकासाठी दही काढलं आहे जे घरी लावलेलं होतं मी. आणि भेंडीची भाजी, वरण भात, फोडणीचं वरण आणि ताक आणि सलाड असा मेनू आहे आजचा. भेंडी धुवून घेते, कारण की रात्री काढली नव्हती. युजली मी रात्रीच भाज्या काढून ठेवते, पण काही डिसाईड नव्हतं काय करायचं, म्हणून मी काढली नव्हती. म्हणून मग आता धुवून घेतली. पोहे करायचे, पोहे धुवून घेतले. आणि कारण की आज बाबा घरी आहेत, 26 जानेवारीची सुट्टी आहे. रिहान नाही आहे, त्याच्यामुळे रुद्रला म्हटलं, म्हणजे रुद्रची तब्येतही थोडी ठीक नव्हती, म्हटलं जाऊ दे, नको जाऊ. 2 तासाची स्कूल होती त्याला, तर मग नाही पाठवलं. जेवणाला थोडा उशीर आहे, म्हणून मग म्हटलं पोहे करून घेऊ. आणि पोहे खाल्ल्यानंतर मग थोडं मग 12 वाजेपर्यंत मग थोडंसं पोटाला धीर राहतो सगळ्यांच्या, म्हणून मग म्हटलं की चला पोहे करूयात. कारण यांना कामाला जायचं होतं, यांना सुट्टी नव्हती. आणि मग आता कांदा चिरून घेते, पहिले पोहे फोडणीला टाकून घेते आणि मग जेवणाची तयारी सुरू करेल. म्हणजे ॲक्च्युली झाली आहे, शिट्ट्या झालेल्या आहेत सगळं, आणि फक्त फोडणी द्यायची वरणाला, आणि पोळ्या करायच्या आणि भेंडीची भाजी करायची. हे इथे सूर्यकिरण चालू आहे यांचं, साहेबांचं आमच्या. भेंडीची भाजी पण टाकून घेते. जनरली मी 2 प्रकारच्या बनवते, मिरचीची बनवते, तिखटाची बनवते. पण आज आम्हीच आहे सगळे, म्हणून मग आम्ही म्हटलं सगळ्यांनीच तिखटाची खाऊयात, म्हणून मी सगळ्यांना तिखटाची भाजी केली. ध्रुवला झोपवून घेतलं परत, तो थोडा चिडचिड करत होता. आणि मग आता डाळीला फोडणी देते. सलाडची चॉपिंग पण करून घेते, कारण की
तेव्हापर्यंत ठेवलं तर मग ध्रुव जर उठला तर मग काहीच करू देत नाही. म्हणून जेवढ्या वेळात ध्रुव झोपलेला आहे तेवढ्या वेळात मी सगळं काम आवरून घेते. आमची गाडी रिपेअर करणार आहे. आमची गाडी तर अशीच ठेवली. आज ते अंकल बघणार आहे आज तर रिपेअर करणार आहे बाबा. तर अंकलनी सांगितलं की मी तुम्हाला फोन करणार. हो चल बाय. सुकर मी भांडे लावते मग तुला आंघोळ घालून देते. आवरून झालेलं आहे आणि जेवणही रेडी झालेलं आहे. आता वरती आली आहे, ध्रुवला झोपवलं आहे मालिश करून आणि कपडे घडी करायच्या बाकी आहेत. मग नंतर थोडा वेळ झोपलो, मग खाली आलो आणि परत मग भाजी आणून ठेवलेली आईंनी, कारण की आई बाहेर चाललेल्या आहेत त्याच्यामुळे मग मला जाता येणार नाही म्हणून त्यांनी आधीच मला भाज्या आणून दिल्या की तुझी गैरसोय नको व्हायला. तर त्या भाज्या मी ठेवून घेते, कारण की ध्रुव लहान आहे, मी कुठेच जात नाही आहे सध्या, कारण की तो घरी नाही राहू शकत एकटा. आणि म्हणून मग मी पटापट भाज्या त्या ठेवून घेतल्या आणि मग परत जेवणाला लागले. आज डोसे बनवायचे होते. आईबाबांनी डोस्याचं पीठ आणलं होतं, तर मग ते डोसे पनीर सॉटे करायचं होतं, म्हणजे पनीर चिली बनवायची होती ॲक्च्युली. आणि मसाला डोसा, चटणीची तयारी. आणि आमच्या घरामध्ये 2 जणांना उत्तप्पा आवडतो, बाबा आई त्यांना उत्तप्पा आवडतो, त्याच्यामुळे त्यांना उत्तप्पा केला. पनीरची अशी छोटीशी सलाडसारखं केलं आणि चटणी. तर आज पुरते एवढंच. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट. टिल देन नेक्स्ट व्लॉग.